आपण आता छान प्रार्थना ऐकली है ना. कसं वाटतं प्रार्थना ऐकून? प्रसन्न वाटतं की नाही? छान वाटतं की नाही? मला तर खूप छान वाटतं. आणि ही प्रार्थना तर मला खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही? छान छान. बर, आता म्यूट करा सर्वांनी. आणि आता आपण आहे ना, पुढचं जे आपल्याला शिकायचं आहे, आपण 1.1च शिकतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला 6वं आणि 7वं गणित हवं होतं. बघा मी पुस्तक तुम्हाला दाखवते. त्या पुस्तकामध्ये 1.1. आता आपल्याला खरं तर आपल्याला पटापट अभ्यास पुढे पुढे घ्यायला पाहिजे, पण आपल्याला कळलं पण पाहिजे ना सगळी गणित व्यवस्थित. म्हणून मी तुम्हाला सगळ्या जे ज्या प्रकारची गणित येतात त्यातला एक एक दोन दोन आपण गणित सोडवणार आहोत. वह्या पुस्तकं आहेत सगळ्यांकडे? वही आहे सगळ्यांकडे? पुस्तक नसलं तरी चालेल, पुस्तक माझ्याकडे आहे, स्क्रीनवर दिसेलच. बघा इथे तुम्हाला एक आपलं पुस्तक, इथे मी ना, आपण आहे ना 7वं आणि 8वं गणित, 6वं आपण शिकलोय माझ्यामध्ये, 7वं आणि 8वं गणित एकाच प्रकारचं आहे. त्यामधलं एक गणित आपण घेणार आहोत. ठीक आहे. बघा आपण काय काय शिकलो. आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते शिकलो. त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरण आपण दोन एकत्र घेतली की त्याला आपण एक सामायिक समीकरण म्हणतो. अशी दोन समीकरणांचा आपण एकत्रित विचार केला की त्याला आपण एक सामायिक समीकरण असं आपण म्हणतो. एक सामायिक समीकरण म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणच असतात, पण ती दोन दोन एकत्रित घेतो आपण, म्हणून त्यांना एक सामायिक समीकरण म्हणतो. आणि आपण ती सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आपण शिकतोय. पहिली पद्धत कोणती? चलाचा सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. म्हणजे सहगुणक आपण सारखा केला आणि ते चल घालवण्याचा प्रयत्न केला. बघा 7वं आणि 8व्या मध्ये मी 7वं गणित आपण घेऊया. 7व्या गणितामध्ये आपल्याला काय काय आहे ते आपण बघूया. गणित मी लिहून घेते. 99x. आधी आपल्याला काय आहे, आपलं जे धड्याचं नाव आहे ते काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरणे असं आपल्या धड्याचं नाव आहे. आणि आजची तारीख जी आपली आहे ती आहे 31 जुलै 2025. दोन चलातील रेषीय समीकरणे जी आहेत ती आपण 3 पद्धतीने सोडवतो. त्यातली पहिली पद्धत आपली अजून चालू आहे. पहिली पद्धत जी आहे ती आहे चलाचा सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. आता 7वं आणि 8वं गणित थोडंसं वेगळं आहे. का वेगळं आहे ते मी तुम्हाला सांगते. मुलांना व्यवस्थित लक्ष द्यायचं. आपल्याला ही गणितं सोडवता आली पाहिजे, कारण या गणितांना परीक्षेमध्ये आपल्याला खूप मार्क असतात, जास्ती मार्काचे आहेत ही गणितं. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथे कसं आहे बघा, ही गणितं वेगळी का आहेत? इतर गणितं 1.1 या सराव संचातली इतर गणितं सोडवताना आपण करतो काय? कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करतो. कोणत्याही एका चलाचा. एक्सचा पाहिजे तुम्हाला तर एक्सचा करा, वायचा हवाय तर वायचा करायचा, आणि मग ते चल आपण घालवतो. पाहिजे तर आपण एखादं गणित आणखी घेऊया का साधं? मग तुम्हाला असं व्यवस्थित कळेल की कसं आपल्याला ती गणितं सोडवायची आहेत. आपण एक काम करूया, आपण 5वं गणित घेऊ आधी, मग 7वं गणित सोडूया. कारण 7वं गणित सोडवण्यासाठी आधी जी सोपी गणित आहेत ती आपल्याला आली पाहिजेत, की चलाचा सहगुणक सारखा कसा करायचा, त्यानंतर त्याचा लोप कसा करायचा, ते आपण आधी शिकलेलो आहोत.
येतं का ते सगळ्यांना, की मी पुन्हा शिकवू एखादं गणित? सगळ्यांना जर आणखी एक गणित त्यातला हवं असेल तर थम्सअप करा. हवंय का आणखी एक गणित? 5वं वगैरे सोडून दाखवू का? येस ऑर नो? की 7वंच आपण शिकूया? मग आपण एक 5वं गणित शिकू, मग मी 7वं तुम्हाला गणित शिकवते. आता 5वं गणित हे आहे आपलं 5x 5x अधिक 2y बरोबर -3. ते आधी आपण शिकूया. हे मी सध्या आपण नंतर शिकू. बघा ती गणित जी आहेत ना आधीची ती व्यवस्थित यायला पाहिजे. ती आली की मग ही पण आपल्याला येते. 5x अधिक 2y बरोबर -3 असं एक समीकरण आहे. 2 समीकरण असतात ना आपल्याला. आणि दुसरं आहे x अधिक 5y बरोबर 4. आता ही 2 समीकरण आपल्याला आहेत, 1 आणि 2. दुसरं, पहिलं आणि दुसरं. हे बघा मुलांना, आता ही गणितं कशी सोडवायची आज मी एकदम व्यवस्थित, तुम्हाला जर आधीचं लक्षात नसेल मी पुन्हा एकदा रिव्हिजन आज करणार आहे. पुन्हा आपण एक गणिताचा सराव करू, त्यामुळे एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं. पहिल्या पद्धतीने गणितं सोडवताना आधी तर आपण काय करतो की कोणत्याही एका चलाचा सहगुणक आपण समान करणार आहोत. कोणत्याही एका चलाचा सहगुणक. सहगुणक म्हणजे चलाच्या सोबत असणारी संख्या. याच्यात 2 स्टेप्स आहेत. पहिली तर चलाचा सहगुणक, कोणत्याही एका चलाचा सहगुणक समान करणे. आणि दुसरी स्टेप आहे की ज्याचा सहगुणक समान केलाय ते चलाचा लोप करायचा. म्हणजे ज्याचा सहगुणक समान केलाय त्या चलाचा लोप करणे, ही दुसरी स्टेप आहे आपली. या 2 पायऱ्या लक्षात ठेवायच्या. एका चलाचा सहगुणक सारखा करायचा आहे आणि दुसरी स्टेप आहे ज्याचा सहगुणक मी समान केला तो चल घालवून टाकायचा, लोप करायचा. लोप म्हणजे त्याला काढून टाकायचंय. मग आता आपण ठरवायचं की मला कोणत्या चलाचा सहगुणक सारखा करायचा आहे, कारण इथे 2 चल असतात. एक्स वाय, ए बी, एम एन अशी 2 चल असतात. जसं आता या गणितामध्ये तुम्हाला 2 चल आहेत. एक एक्स आहे आणि दुसरं माझ्याकडे वाय आहे. अशी 2 चल आहेत. मग आता एक्सचा सहगुणक सारखा करू शकता तुम्ही किंवा वायचा. तुम्हाला ज्या चलाचा सहगुणक समान करायचा आहे त्याचा तुम्ही समान करू शकता. समजा मी असं ठरवलं की मला वाय या चलाचा सहगुणक सारखा करायचा आहे. मी ठरवलं की मला वायचा सहगुणक समान करायचा आहे. वायचा सहगुणक मी समान करणार आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या चलाचा सहगुणक समान करायचा आहे. एक्सचा करायचा आहे की वायचा? मला वायचा करायचा आहे. वायचा सहगुणक समान करायचा आहे. वायचा सहगुणक समान नाहीये का? तर नाहीये तो समान. बघा वायचा सहगुणक इथे 2 आहे आणि दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक 5 आहे. म्हणजे वायचे जे सहगुणक आहेत ते सारखे नाहीयेत, वेगवेगळे आहेत. एकाचा सहगुणक 2 आहे आणि दुसऱ्या वायचा जो सहगुणक आहे तो 5 आहे. म्हणजे सारखे नाहीयेत. बरोबर. एक्सचा पण सहगुणक सारखे नाहीयेत. इथे एक्सचा सहगुणक 5 आहे. एक्सचा सहगुणक इथे 5 आहे आणि इथे एक्सचा सहगुणक 1 आहे. काही नाहीये म्हणजे 1 आहे. म्हणजे पुन्हा वेगवेगळेच आहेत. एक्सचा पण सहगुणक समान नाही आणि वायचा पण सहगुणक समान नाही. मग मी काय ठरवलंय की मी वायचा सहगुणक समान करणार आहे. वाय या चलाचा सहगुणक मी समान करणार आहे. मग इथे 2 आहे वायचा सहगुणक आणि इथे 5 आहे. मग यांना समान कसं करता येईल बरं? एकीकडे 2 आहे सहगुणक आणि एकीकडे 5 आहे. मग समान करण्यासाठी काय करायचं बरं? तर बघा नीट लक्ष द्या. सहगुणक समान करण्यासाठी आपण काय करायचं माहितीये, जे 2 संख्या
2 आणि 5 असे सहगुणक आहेत वायचे. तर 2 आणि 5 यांचा लसावी काढायचा. जे सहगुणक आहेत वायचे, एक 2 आहे आणि दुसरा सहगुणक 5 आहे, त्यांचा लसावी काढायचा आहे. 2 आणि 5 चा लसावी. 2 आणि 5 चा लसावी म्हणजे काय? तर अशी संख्या शोधायची. लसावी म्हणजे काय असतो? लसावी म्हणजे अशी संख्या, लहानात लहान संख्या, अशी लहानात लहान संख्या. कारण लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य असा त्याचा अर्थ होतो. लघुत्तम म्हणजे लहान. मग अशी लहानात लहान संख्या जी 2 आणि 5 या दोघांच्याही पाढ्यात येते. 2च्या पण पाढ्यात येते, 5च्या पण पाढ्यात येते. अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? जी 2च्याही पाढ्यात आहे आणि 5च्याही पाढ्यात आहे. पाढ्यामध्ये आहे. पाढे आपले पाठ आहेत. मग अशी कोणती संख्या आहे बरं जी 2च्या पण पाढ्यात येते आणि 5च्या पण येते? सांगा बरं मला. खुणेने सांगायचंय, बोटांनी सांगायचं. अशी कोणती संख्या आहे बरं? व्हेरी गुड. मस्त, बरोबर, एकदम हुशार. हा, परफेक्ट. कोणती आहे बरं मुलांनो? मला खुणेने सांगितलं तरी चालेल, अनम्यूट करायची गरज नाही. अशी कोणती संख्या आहे जी 2च्या पाढ्यात आहे आणि 5च्या पण पाढ्यात आहे आणि लहान आहे ती? म्हणजे आणखी पण बऱ्याच संख्या असतात पाढ्यात येणाऱ्या, पण मला लहानात लहान संख्या जी 2च्या पण पाढ्यात येते आणि 5च्या पण पाढ्यात येते. 10. जी 2च्याही पाढ्यात येते आणि 5च्याही पाढ्यात येते. बरोबर. आता बघा आणखी पण संख्या आहेत ज्या त्या दोघांच्या पाढ्यात येतात. 20 पण येते. 20 पण 2च्याही पाढ्यात येते, 5च्या पण पाढ्यात येते. पण मला लसावी पाहिजे. लसावीचा अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे लहानात लहान संख्या. मग 10 पण येते, 20 पण येते, पण मी 10 घेणार आहे कारण लसावी म्हणजे लहान, दोघांच्या पाढ्यात येणारी लहान संख्या. मग ती 10 घ्यायची. मग आपल्याला लसावी 10 मिळाला की नाही? लसावी किती मिळाला बरं? 10 मिळाला. मग आता मला काय करायचंय? बरोबर, लसावी 10 मिळाला की नाही? मग तोच मला या दोघांचा सहगुणक करायचा आहे. म्हणजे आधी वायचा जो सहगुणक आहे तो 2 आणि 5 आहे की नाही? एका वायचा 2 सहगुणक आहे आणि दुसऱ्या वायचा 5 आहे. पण आता मला किती करायचंय माहितीये? दोघांचा सहगुणक 10. दोघांचाही, दोन्ही वायचा सहगुणक समान करायचा आहे आणि तो समान म्हणजे किती करायचंय? 10 करायचंय. मग आता मला 10 करायचंय सहगुणक. पहिल्या समीकरणामध्ये, या पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक 2 आहे. 2 तिथे मला 10 आणायचे. मग 2 ला कितीने गुणू बरं म्हणजे 10 मिळतील मला? तर मला 5 ने गुणावं लागेल. तर मग 5 2 बे 5 10 होणार. कारण आधी तिथे वायचा सहगुणक 2 आहे. वायचा सहगुणक 2 आहे. पण मला तिथे 10 करायचंय. बघा इथे 2 आहे. इथे 10 करण्यासाठी मला या 2 ला कितीने गुणावं लागेल बरं? तर मला 5 ने गुणावं लागेल. तरच 10 येईल उत्तर. 10 सहगुणक होईल. पण 5 ने मी एका या पदाला, फक्त या पदाला नाही गुणायचंय. आपण जर मला ह्या पदाला 10 आणायचे, 5 ने गुणावं लागणार आहे, तर मग पूर्ण समीकरणाला 5 ने गुणायचं. एकाच पदाला नाही गुणायचं. गुणताना किंवा भागताना एकाच पदाला नाही गुणायचं किंवा एकाच पदाला नाही भागायचं. गुणायचं असेल तर पूर्ण समीकरणाला गुणायचं. खरं तर मुलांनो मजा काय आहे? गंमत. मला तर फक्त वायचा सहगुणक 10 करायचंय, म्हणून मला वायच्या पदाला 5 ने गुणायची गरज आहे फक्त. पण तसं मला करता येत नाही. आता वायच्या पदाला 2चं 10 करायचंय, 5 ने गुणायची गरज आहे, म्हणून मी फक्त त्या पदाला नाही गुणू शकत. पूर्ण समीकरणाला मला गुणावं लागेल. मग मी काय करेन?
पहिलं जे हे समीकरण आहे ना, पहिलं समीकरण, त्याला मी कितीने गुणेन बरं? 10 येण्यासाठी मला वायचा सहगुणक 10 पाहिजे, तर मी पहिल्या समीकरणाला कितीने गुणेन? पहिल्या समीकरणाला कितीने गुणेन बरं? खुणेने सांगा मी मला. बरोबर, 2 आहे, त्याचा सहगुणक 2 आहे. वायचा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये, या पहिल्या समीकरणात वायचा सहगुणक 2 आहे ऑलरेडी, त्याचा मला 10 करायचंय. मग मी या पूर्ण समीकरणाला, पहिल्या समीकरणाला मी 5 ने गुणणार. पहिल्या समीकरणात. दुसऱ्या समीकरणात पण मला वायचा सहगुणक 10च करायचंय. इथे वायचा सहगुणक मला 10च आणायचंय, पण मग इथे आधी 5 आहे. मग मी कितीने गुणू की जेणेकरून 10 येईल याचा सहगुणक? कितीने गुणू? 2 ने. बरोबर बरोबर. मग मी काय करेन बरं? बरोबर, मग इथे मी काय करेन की वायचा सहगुणक समान करण्यासाठी मी पहिल्या समीकरणाला 5 ने गुणेन आणि दुसऱ्या समीकरणाला मी 2 ने गुणेन. मग इथे लिहायचं तसं आपण लिहायचं असतं. समीकरण 1 ला 5 ने गुणून, 5 ने, समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणून, दोन्ही समीकरणाला गुणायचंय. पहिल्या समीकरणाला 5 ने गुणलं कारण तिथे 2 आहेत, मग 10 करण्यासाठी 5 ने गुणलं. आणि दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक 5 आहे, मग तिथे 10 येण्यासाठी 2 ने गुणलं. मग गुणा बरं, पूर्ण समीकरणाला गुणायचंय. पूर्ण समीकरणाला एकाच पदाला गुणावं लागेल. मग काय बनेल बरं समीकरण माझी? बघा इथे 5 ने प्रत्येक पदाला गुणायचा, पहिल्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणायचे. 5 ने 5x ला पहिल्या पदाला गुणलं तर किती उत्तर येणार? 5 ने 5x ला गुणल्यानंतर उत्तर येणार 5 5 पहिल्या पदाला, कारण पूर्ण समीकरणाला 5 ने गुणायचंय, त्यामुळे 5 5 25x प्लस 5 ने 2 वायला गुणलं, 5 गुणे 10 वाय. बरोबर, 5 ने 3 ला गुणलं, गुणा 3 ला गुणल्यानंतर 15, 5 3 15. सगळे आम्हाला टीव्ही लावले, मोबाईलवर बाकीच्यांना दिसत नाही म्हणून. बाकीच्यांना आमचा हे होतं 10 आहे म्हणून. आम्हाला एक शिक्षक बी नाही समजत नाही. त्यांना सांगितलं टीव्ही लावला तर मग अजून घेऊन जातील ना ते तिकडं जर राहिलं ते सुरू करून दे म्हणून. त्याच्यावर होतं का रे? सर म्यूट करा प्लीज, म्यूट करा सर्वांनी. हा, आता इथे दुसऱ्या इक्वेशन मध्ये, दुसऱ्या समीकरणाला आपण 2 ने गुणायचंय. मग 2 ने या x ला गुणलं तर इथे होणार 2x. त्यानंतर 2 ने 5 y ला गुणलं तर 2 पंचे 10 y. आणि इथे 2 ने या 4 ला गुणलं तर 2 चोक 8 होणार आहे. असे तुमचे समीकरण तयार होणार. दुसरी, आता ही अशी समीकरण तुम्हाला आली. आता पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. पहिली जी पायरी होती ती काय होती? एका चलाचा सहगुणक समान करायचा होता, तो मी केलेला आहे. आता y या चलाचा सहगुणक सारखा झाला बघा, इथे 10 10 आले बघा इथे y चे सहगुणक. म्हणजे माझी पहिली जी पायरी होती की एका चलाचा कोणत्या तरी सहगुणक समान करणे, ही पायरी माझी झालेली आहे.
आता दुसरी पायरी कोणती होती आपली, की त्या चलाचा लोप करणे. ज्याचा सहगुणक मी सारखा केलाय त्याला त्या चलाला घालवून टाकायचं असतं. इथे कोणत्या चलाचा सहगुणक मी सारखा केलाय, एक्सचा की वायचा सहगुणक मी समान केलेला आहे. कोणत्या चलाचा सहगुणक सारखा केला बरं, वायचा. मग आता मी वायचा लोप करणार आहे. मी लोप म्हणजे ते चल मी घालवून टाकणार आहे. मग कसं घालवणार बरं, घालवण्यासाठी त्यांची वजाबाकी होणं गरजेचं आहे. वजाबाकी झाल्याशिवाय ते चल जाणार नाही, कारण 10 मधून 10 घालवले तर 0 येईल ना, वजाबाकी वजा केली तर 0 येईल. 10 मध्ये 10 मिळवून नाही चालणार, 10 मध्ये 10 मिळवले तर 20 उत्तर येईल. म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करा. म्यूट करा प्लीज. बर, आता आपल्याला हे चल जाण्यासाठी त्यांची चिन्ह बघावी लागतील, कारण आपण आधी शिकलेलो आहोत की समान चिन्ह असतील तर बेरीज होते आणि वेगवेगळी चिन्ह असतील तरच वजाबाकी होते. आणि मला ह्यांची व्हायला पाहिजे वजाबाकी. मग वजाबाकी होण्यासाठी चिन्ह बघा, पण इथे तर त्यांची दोघांची चिन्ह समान दिसत आहेत मला. एक धन आहे, धन 10y, आणि दुसरं पण धन 10y. आता दोन्ही जर धन धन आहेत तर ते जाणार नाही, कारण समान चिन्ह मध्ये धन धन असू देत किंवा ऋण ऋण असू देत, त्यांची बेरीज होते. समान चिन्ह असली की बेरीज होते. पण आता मला बेरीज झाली तर मग मी काय करू, मला तर ते चल घालवायचंय, बेरीज होऊन चालणार नाही, मला त्या चलाचा लोप करायचा आहे, म्हणजे तो जाणं गरजेचं आहे चल. जर आहे तशी चिन्ह जर घेतली तर ती 10 10 20y होतील. मला 20y नकोय, मला 0y पाहिजे, 0 पाहिजे उत्तर. म्हणजे मला काय करावं लागेल माहितीये मुलांनो, इथे यांची वजाबाकी होण्यासाठी चिन्ह एकाचं बदलावं लागेल. चिन्ह बदलतं कधी, मला हे जे खाली समीकरण आहे ना, चौथं समीकरण जे मी लिहिलेलं आहे 2x + 10y = 8, याच्यामधलं जे 10y आहे याचं चिन्ह बदलावं लागेल. पण मग याचं चिन्ह बदलण्यासाठी मी काय करू, तर चिन्ह कधी बदलतं, जेव्हा तुम्ही समीकरणांची वजाबाकी करता. वजाबाकीमुळे नेहमी खालचं जे समीकरण असतं दुसरं खाली, त्या सगळ्या पदांची चिन्ह बदलतात. मग जेव्हा पण तुम्हाला चिन्ह बदलण्याची गरज असेल, बघा नेहमीच तुम्हाला चिन्ह बदलण्याची गरज असेल असं नाही. समजा तुम्हाला इथलं चिन्ह आधीच जर ऋण असतं, इथलं 1 10y हा धन असता आणि 1 ऋण असता, आधीच चिन्ह जर इथे ऋण असतं तर मग तुम्हाला याचं चिन्ह बदलायची गरज नाही. एक धन 10y आणि दुसरे ऋण 10y, म्हणजे यांची वजाबाकीच होणार होती. मला चिन्ह बदलायची गरज इथे नव्हती. कधी नव्हती, जर इथे आधीच ऋण असतं तर. पण आता नाहीये ना ऋण इथं दोन्हीची चिन्ह सारखी आहेत, त्यामुळे ते जाणार नव्हते, ते बेरीज होणार त्यांची. पण मग त्यांची वजाबाकी जर व्हायला पाहिजे तर मला एकाचं चिन्ह बदलावं लागेल. आणि चिन्ह बदलण्यासाठी हेच तुम्ही नीट लक्षात घ्यायचंय मुलांनो. काय लक्षात घ्यायचंय की मला वजाबाकी कधी करायची आहे, समीकरणांची, आणि बेरीज कधी, जेव्हा तुमच्या आधीच जे चल तुम्हाला घालवायचं आहे, जसं मला आता इथे y घालवायचंय, तर जे चल घालवायचं आहे किंवा तुम्ही ज्या चलाचा सहगुणक सारखा केलेला आहे त्या चलाची चिन्ह वेगवेगळी आधीच जर आहेत ना, तर मग समीकरणांची बेरीज करा, मग ती तुम्हाला बदलायची गरज नाही, कारण आधीच त्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत.
एक धन 10y असतं आणि दुसरं ऋण 10y असतं, तर मला बदलायची गरजच नाही चिन्ह. त्यांची चिन्ह आधीच वेगवेगळी आहेत आणि ते जाणार तसे पण. इथे मला चिन्ह बदलायची गरज का? कारण दोघांची चिन्ह सारखी असल्यामुळे ते ऍडिशन होणार होतं, बेरीज होणार होती आणि मला बेरीज नकोय. म्हणून मी एकाचे चिन्ह बदलणार आहे. पण एकाचे चिन्ह नाही बदलू शकत. बदललं तर सगळ्यांची बदलणार आणि त्याच्यासाठी समीकरणांची करायची वजाबाकी. वजाबाकी केल्यावर इथे चिन्ह बदलतात. चिन्ह बदलतात म्हणजे सगळ्या पदांच्या खाली जे समीकरण आहे हे त्या सगळ्यांची चिन्ह बदलतात. मग हा 2x जो आहे तो धन आहे आधी, तो चिन्ह बदलून त्याचं ऋण होणार. हा धन y जो आहे तो पण ऋण 10y होणार आणि हा धन 8 आहे तो सुद्धा ऋण 8 होणार. बघा चिन्ह बदलायचे म्हणजे काय? जे धन आहेत ते ऋण होणार आणि जे ऋण आहेत ते धन होणार. आता हे चिन्ह मी बदलली कारण मला हे 10y जायला हवे होते. आता जातील बघा. हा धन 10y आणि आता बदललेलं चिन्ह घ्यायचं. आधीचं चिन्ह विसरून जा. खाली जी चिन्ह बदललेली आहेत ती चिन्ह लक्षात घ्यायची. मग हे 10y अधिक वरचे 10y अधिक आहेत आणि खालचे 10y आता ऋण झाले. त्यामुळे हे वजा होऊन 0y उत्तर आहे. कारण आपल्याला माहित आहे एक धन आणि एक ऋण असेल तर त्यांची वजाबाकी धन 10y आणि ऋण 10y. धन 10y म्यूट करा प्लीज. हा तर इथे मला जे पाहिजे ते झालेलं आहे. चलाचा लोप झालेला आहे. एका चलाचा लोप झालेला आहे. y चल निघून गेलेला आहे. मग आता बाकीच्यांचं काय होणार ते पण लिहायचं इथे. आता इथे 25x जे आहे ते धन. आता यांचं काय होणार ते बघायचं. चिन्हांवरून ठरतं ना बेरीज करायची की वजाबाकी. बघा हे 25y जे आहेत ते धन 25y आहेत आणि हे खाली जे 25x आहेत हे 25x धन 25x आणि खाली जे 2x होते ना ते ऋण झालेले आहेत. आता धन 25x आणि ऋण 2x. ऋण 2x कारण 2x आधी धन होता आता चिन्ह बदललं त्याचं वजाबाकीमुळे. आता यांची काय होईल बरं? बेरीज होईल की वजाबाकी ते सांगा मला. खुणेने सांगा. बेरीज होईल की वजाबाकी? धन 25x ऋण 2x. कारण चिन्ह कशी आहे? चिन्ह विरुद्ध चिन्ह असल्यानंतर होते त्यांची वजाबाकी. त्यामुळे धन 25x आणि ऋण 2x मिळून वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 23x उत्तर येणार. आणि मोठी संख्या 25 आहे तिचं चिन्ह धन आहे. मग ह्याला धनच चिन्ह येणार 23. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. उत्तराला जे चिन्ह लागतं ते मोठ्या संख्येचं लागतं. त्यामुळे धन आणि ते धन चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. आणि या बाजूला काय होणार बघ बरं? उजव्या बाजूला हे ऋण 15 आणि हे खाली जे आहे त्याचं चिन्ह बदललं ऋण 8. ऋण 15 आणि ऋण 8 यांची चिन्ह सारखी आहेत ऋण ऋण. मग त्यांची काय होईल? बेरीज की वजाबाकी? बेरीज की वजाबाकी? बेरीज होणार वजाबाकी? बेरीज. बरोबर. बेरीज का बरं होणार? कारण त्यांची चिन्ह सारखी आहे ऋण ऋण. ऋण ऋण असल्यामुळे हे ऋण 15 आणि हे ऋण 8 चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यामुळे त्यांची होते बेरीज. 15 आणि 8 ची बेरीज 23 येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला जाणार. मोठी संख्या 15 आहे तिचं चिन्ह ऋण 8 आणि ऋण 23.
म्यूट करा, म्यूट करा, म्यूट म्यूट करा. आता इथे काय होणार बघा, एक्स जर तुम्हाला पाहिजे तर एक्स बरोबर जी संख्या आहे 23 ती गुणिले आहे, ती तिकडे घेऊन जा. इकडे ऋण 23, हे ऋण 23 लिहायचे आधी, आणि हे जे 23 आहेत जे गुणिले आहेत एक्स बरोबर ते इकडे येऊन भागिले होणार. ऋण 23 भागिले 23. 23 ने भाग जातो, 23 एके 23, 23 एके 23. पण ऋण चिन्ह आहे इथे, त्यामुळे ऋण उत्तर ऋण 1 असं उत्तर येणार एक्सचं. एक्सची जी किंमत आहे ती ऋण 1 येणार. आता ही जी आपल्याला किंमत मिळाली ना एक्सची, ती एक्सची किंमत आपण कोणत्या तरी समीकरणात आपण टाकायची. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर पहिलं समीकरण काय होतं आपलं, 5x अधिक 2y बरोबर वजा 3. असं समीकरण होतं पहिलं. आता हे समीकरण घ्यायचं आणि जी x ची किंमत मला मिळालेली आहे, x ची किंमत मिळाली ऋण 1. ऋण 1 ही x ची किंमत मिळाली मला. काय केलं आपण, x ची किंमत ऋण 1 कशी मिळाली आपल्याला, मगाशी असं मिळालं होतं ना, 23x बरोबर ऋण 23. मग मी हे 23 जे आहेत ना, हे 23 ते डावीकडून मी उजवीकडे नेले. ही डावी बाजू आहे समीकरणाची, आणि ते डावीकडून उजवीकडे नेताना इकडे गुणिले असतील तर ते उजवीकडे गेल्यावर भागिले होतात. म्हणून मी काय केलं, हे इथे 23 तिकडे घेऊन गेल्यावर इथे एक्सच राहणार. हे ऋण 23 जे आधीच उजवीकडे आहेत ते आधी लिहायचे, आणि भागिले हा 23 जो मी इथे घेऊन आले तो भागिले होणार. मग 23 एके 23 असं ऋण 1 उत्तर आलं आपलं एक्सचं. आता ती जी एक्स ची ऋण 1 किंमत आहे ती आपण पुन्हा ती या एक समीकरणात टाकूया. कशासाठी टाकायची, कारण आपल्याला एक्स ची किंमत मिळाली ऋण 1, पण वाय ची कुठे मिळाली अजून, वाय ची शोधायची आहे की नाही. मग वाय ची शोधण्यासाठी तुम्ही ती एक्स ची किंमत इथे टाका, मग सोडवल्यानंतर वाय ची पण किंमत तुम्हाला मिळणार आहे. मग इथे 5 हे 5 आहेत आणि गुणिले एक्स आहे, गुणिले एक्स म्हणजे गुणिले ऋण 1. एक्स ची किंमत ऋण 1 आली, त्यामुळे एक्सच्या जागेवर ऋण 1 टाकायचं. 5 आणि एक्सच्या मध्ये काही नाहीये, चिन्ह म्हणजे गुणाकार असतो, म्हणून 5 गुणिले ऋण 1 हे झालं. एक्स ची किंमत मी इथे टाकली ऋण 1. पुढे आहे तसंच लिहायचं समीकरण, 2y बरोबर वजा 3. हे असं झालं. आता हा गुणाकार करून घ्यायचा, 5 गुणिले ऋण 1, 5 एके 5. आणि गुणाकारामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह नसतं द्यायचं असतं मुलांना. गुणाकारामध्ये बघा, बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, पण गुणाकारामध्ये तुम्ही बोलाल इथे जे गुणाकार आहे तो 5 एके 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे म्हणून धन 5 येईल, तर ते चुकीचं आहे. इथे आपण बेरीज नाही करत आहोत. बेरीज आणि वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह असतं. जेव्हा गुणाकार तुम्ही करता तेव्हा संख्यांचा गुणाकार करायचा, 5 एके 5, आणि चिन्हांचा पण गुणाकार करायचा. चिन्ह म्हणजे धन आणि ऋण, धन ऋण दोन्ही मिळून दोन्हीचा गुणाकार करून जे चिन्ह तयार होतं. आता धन आणि ऋण बघा, धन आणि ऋण यांचा गुणाकार केलात ना तुम्ही तर उत्तर ऋण येतं. ऋण ऋणाचा गुणाकार केलात ना ऋण ऋणाचा तर धन येणार. ऋण ऋण धन येणार, धन ऋण ऋण येणार, धन धन पण धनच येतं. माझ्या स्क्रीनचं
धन सुद्धा धनच येतं. तर इथे धन ऋण 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 धन धन आणि धन नंबर असेल तर त्यांचा पण गुणाकार धनच येतो. पण एक दोन्ही सेम चिन्ह असतील तर धन. म्हणजे कसं, आता समजा तुम्हाला मी सांगितलं ऋण 7 आणि ऋण 3 यांचा गुणाकार जर विचारला तर ऋण 7 ऋण 3च 7 21 आणि ऋण ऋण धन बनतं. म्हणजे धन 21 असा गुणाकार येतो. बेरजेचे नियम वेगळे आहेत आणि गुणाकाराचे नियम वेगळे आहेत. बेरजेचे नियमांमध्ये काय आहे, बेरजेचे नियम जे आहेत त्याच्यात जरी तुम्हाला सांगितलं की बेरीज करा तरी बेरीज नाही करत आपण, चिन्हांवरून ठरवतो की बेरीज करायची की वजाबाकी. चिन्ह समान असतील तर बेरीज करतो, चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करतो. आणि उत्तराला नेहमी आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. हा बेरजेचा नियम आहे. बेरजेचा नियम काय आहे की बेरीज होणार की वजाबाकी हे चिन्ह ठरवतात. जरी मी तुम्हाला सांगितलं बेरीज करा तरी बेरीज होणार नाही, चिन्ह ठरवतात की त्या संख्यांची बेरीज करणार की वजाबाकी. चिन्ह समान आहेत तर बेरीज करा, चिन्ह वेगवेगळी आहेत तर वजाबाकी करा. आणि उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं बेरजेमध्ये. गुणाकाराचे नियम वेगळे आहेत. गुणाकार आणि बेरजेचे नियम वेगळे आहेत, लक्षात ठेवायचं मुलांनो. गुणाकारामध्ये करताना गुणाकारच करतो आपण नेहमी. जसं बेरीज करा म्हटलं की बेरीजच होत नाही, वजाबाकी पण होऊ शकते चिन्हांवर. तसं गुणाकार करा म्हटलं तर गुणाकारच करायचा. 7 आणि इथे मी ऋण 7 आणि हे बघा ऋण 8 आणि ऋण 5, तर 8 आणि 5 चा गुणाकारच होणार. 8 45. पण चिन्ह मोठ्या संख्येचं नाही देत आपण, चिन्ह दोघांचं मिळून जे तयार होईल. आता दोघांचे चिन्ह ऋण ऋण आहे, ऋण ऋण मिळून जे बनतं चिन्ह ते धन आहे. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते धन 40 येणार, कारण ऋण ऋण धन बनतं. कळते का? गुणाकाराचे नियम, गुणाकार 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 गुणाकार. धन ऋण असेल, एक धन एक ऋण असेल, 8 गुणिले ऋण 3 असं जर गुणाकार असेल तर 8 त्रिक 24 आणि 8चं चिन्ह धन आहे आणि हे ऋण आहे, मग धन ऋण 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 24 उत्तर आहे. बरोबर. गुणाकाराचे नियम कळले, बेरजेचे नियम वेगळे, गुणाकाराचे नियम वेगळे. बेरजेसाठी चिन्हांवरून ठरवा बेरीज होणार की वजाबाकी, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. गुणाकारामध्ये गुणाकारच करायचा, पण चिन्ह जे आहे ते दोघांचं मिळून जे बनतं ते चिन्ह द्यायचं. दोघांचं ऋण ऋण आहे धन करा, दोघांचं धन धन आहे धन. धन धन असेल तरी धन, ऋण ऋण असेल तरी धन. फक्त धन आणि ऋण असेल किंवा ऋण धन असेल, वेगवेगळी चिन्ह असतील तर उत्तर ऋण येणार. मी काय बडबडली ते कळलं का तुम्हाला? हे नियम नेहमी लक्षात ठेवायचे मुलांना, खूप आपल्याला उपयोगी आहेत गणित सोडवताना. ठीक आहे, आता म्यूट करायचं. आता म्यूट करा बघू, म्यूट करा, म्यूट करा बघू. तर आपण हे गुणाकाराचे पण आता नियम बघितले. म्यूट करा मुलांनो. आता इथे मला 5 आणि ऋण 1 चा जर गुणाकार करायचा आहे, 5 गुणिले ऋण 1, तर 5 1 5 आणि 5 चे चिन्ह धन आहे, धन ऋण ऋण म्हणजे ऋण 5 येणार, अधिक 2y बरोबर वजा 3. आता हे आणखी पुढे सोडवायचं. आणखी पुढे सोडवताना करायचं काय असतं,
वाय बरोबर जे जे आहे ते दुसऱ्या बाजूला म्हणजे डावीकडे आहे ना वाय, तर त्याच्या बरोबरच्या सगळ्या संख्या उजवीकडे शिफ्ट करायच्या. उजवीकडे आपण तिकडे पाठवायचं आहे. आधी आपण हे ऋण 5 पाठवणार. ऋण 5 जे आहे ते तिकडे जाऊन धन होणार. मग इकडे आधी 2y इथेच राहणार. हे ऋण 5 मी तिकडे शिफ्ट करते. हे ऋण 3 आधी लिहा जे आधीच इथे आहेत उजवीकडे. उजव्या बाजूच्या संख्या आधी लिहायच्या, मग डावीकडून उजवीकडे आणलेल्या नंतर लिहायच्या. हा जो ऋण 5 होता तो डावीकडे होता. ऋण 5 तो उजवीकडे आल्यावर धन झाला. आता इथे बेरजेचा नियम वापरायचा आपण. आता इथे काय झालं, इथे 2y आणि इथे आता बेरजेचा नियम वापरा. यांची बेरीज होणार की वजाबाकी चिन्हांवरून ठरतं. एक ऋण आहे, एक धन आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत. वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते. 5 आणि 3 ची वजाबाकी 2 येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 5 आहे, तिचं चिन्ह धन आहे, त्यामुळे धन 2 उत्तर येणार. धन चिन्ह आपण लिहत नाही. मग आता इथे 2y बरोबर 2 आला. आता 2 पण इकडे आपण डावीकडून उजवीकडे न्यायचा. 2 सुद्धा हा. पण हा जो 2 आहे y बरोबर तो गुणिले आहे, त्यामुळे त्याला जर इकडे आपण आणलं तर तो भागिले होणार. हा 2 आधी लिहायचा वरती आणि हा जो 2 आहे तो खाली जाणार. इथे 2 ने भाग जातो. बेके बे आणि y बरोबर 1 असं तुमचं उकल मिळते समीकरणांची. मग तुमची उकल काय आहे, x ची किंमत ऋण 1 आली आणि y ची 1. आधी x ची किंमत लिहायची आणि मग y ची लिहायची. ही समीकरणाची काय आहे, दिलेल्या समीकरणांची उकल आहे. आधी x ची किंमत आणि मग y ची. ए बी असेल तर आधी a ची मग b ची, mn असेल तर आधी m ची मग n ची, अशी ब्रॅकेटमध्ये अशी कंसात किंमत दोन्ही लिहायच्या आणि ही समीकरणांची उकल आहे असं लिहायचं पुढे. हे गणित कळलं सर्वांना? व्हेरी गुड. बर, आता बाकीची गणित आपल्याला येतील का सोडवता? म्हणजे 7वं आणि 8वं जर सोडलं तर आणखी गणित येतील का आपल्याला सोडवता? येणार आहेत? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, मस्त. आता 7वं गणित आपण घेऊया. त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी होमवर्क लिहून घ्या बघू, कारण आपली मग वेळ संपली की आपण विसरून जातो अभ्यास आहे. लिहा, मी अभ्यास देते. सराव संच 1.1 मध्ये प्रश्न दुसरा बघा, मी लिहून देते, तो लिहून घ्या आणि ती गणितं सोडवायची आहेत प्लीज. आपण जे शिकतो ते सोडवा हा गणित. मी सराव संच तुम्हाला या बोर्डवरच लिहून देते, तो फक्त तुम्ही वहीत उतरवा. सराव संच 1.1 मध्ये दुसऱ्या गणितामधली पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं अशी गणित 5 गणित सोडवायचे. प्रश्न दुसरा, प्रश्न क्रमांक 2 मधील 1, 2, 3, 4 आणि 5 अशी गणित सोडवायची आहेत. सगळ्यांनी लिहून घेतलं का? बर, ठीक. तुम्हाला कळली ना कोणती गणित हे बघा, पुस्तकात पण मी तुम्हाला दाखवून ठेवते. इथे आपला हा जो सराव संच 1.1 आहे ना, त्याच्यामध्ये हे पहिलं,
पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. हे पहिलं, पहिलं गणित हे दुसरं, त्यानंतर तिसरं, चौथं आणि हे पाचवं आपण सोडवलं. आता मी 5 गणित फक्त सोडवून आणायचे. तुम्ही 7वं 8वं मी तुम्हाला आता शिकवते. ठीक आहे, कळलं का मुलांनो? बर, आता आपण ना 7वं गणित शिकू. आपण 7वं गणित शिकायचं का? रेडी आहात का तुम्ही सगळेजण 7वं गणित शिकायला? ठीक आहे, आपण आता 7वं गणित शिकू. सोपं आहे 7वं गणित, फक्त थोडं मोठं आहे आणि पण त्याला मार्क पण खूप असतात. परीक्षेला जर आलं तर मार्क खूप असतात. जरी मोठं असेल पण सोपं आहे. बघा काय आहे, 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 500. हे पहिलं आणि हे दुसरं समीकरण. आता या समीकरणाची एक गंमत आहे, गंमत. आणि अशी गंमत जर समीकरणात असेल ना, तर मग समीकरणात सोडवण्याची पद्धत पण बदलते. कारण गमतीशीर समीकरण पण गमतीशीर आहे ना, त्यामुळे त्याची सोडवण्याची पद्धत पण गमतीशीर आहे तुमची. काय गंमत आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे मुलांनो, की इथे जे सहगुणक आहेत ना, सहगुणक बघा, इथे एक्सचा जो सहगुणक आहे तो 99 आहे. पण हा जो एक्सचा सहगुणक आहे ना 99, तोच दुसऱ्या समीकरणात आहे ना वायचा सहगुणक आहे. बघा, हा बघा इथे वायचा सहगुणक आहे ना. म्हणजे एक्सचा जो पहिल्या समीकरणात एक्सचा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक आहे. आणि जो पहिल्या समीकरणात वायचा सहगुणक आहे ना, तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा सहगुणक आहे. अशी गंमत आहे. म्हणजे समीकरणांची अदला बदल केलेली आहे. काय केलेली आहे? अदला बदल, क्रॉस केले. म्हणजे पहिल्या समीकरणात जो एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक आहे आणि पहिल्या समीकरणात जो वायचा आहे तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा. अशा त्या क्रॉसिंग केलेल्या आहे, सहगुणकांची अदला बदल केलेली आहे. आणि अशी जर सहगुणकांची अदला बदल असेल गणितामध्ये, तर ती गणित सोडवण्याची पद्धत वेगळी आहे. आपण जे मगाशी सोडवलं तसा सहगुणक समान करत बसायचं नाही. आपण मगाशी काय केलं, कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा केला. तसं या गणितासाठी करायचं नाहीये, कारण हे थोडं हटके गणित आहे, वेगळं आहे. काय वेगळं आहे याच्यामध्ये? तर यामध्ये सहगुणकांची अदला बदल केलेली आहे, हे त्याच्यात वेगळं आहे. मग अशा प्रकारची गणितं जर तुम्हाला दिसली, अशा प्रकारची गणितं जर आली परीक्षेमध्ये, तर सहगुणक सारखा करत बसायचं नाही, सोपं असतं. अशी गणितं आली तर करायचं काय असतं, समीकरण अशीच्या अशी घ्या, सहगुणक सारखा वगैरे करायची गरज नाहीये कोणाचाच. एक्सचा पण सारखा नाही करायचा, वायचा पण नाही, कोणाचाच सहगुणक समान करायची गरज नाही. फक्त अशीच्या अशी समीकरणं घ्यायची, एकदा त्या समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. हे झालं का? एकदा समीकरणांची करायची बेरीज, काहीही करायचं नाही त्यांना, तशीच्या तशी घ्यायची आणि एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. मग आधी आपण ह्यांचे काही करायचं नाही, कशाला गुणायचं नाही, कोणाचा सहगुणक सारखा नाही करायचा. आहे तशी समीकरणं घेणार मी आणि त्यांची करणार आधी बेरीज, या समीकरणांची बेरीज करणार. आता बेरीज केल्यानंतर होईल काय, बेरीज केल्यानंतर काय चिन्ह बदलत नाही.
चिन्ह बदलतात वजाबाकी करताना, ते नंतर होणार. वजाबाकी आपण नंतर करू, आधी आपण या दोन समीकरणांची बेरीज करू. आता बेरीज केल्यावर होईल काय बघा, इथे 99x अधिक आहेत, अधिक 99x अधिक 101x, दोन्ही धनच आहेत, म्हणजे चिन्ह समान आहे. चिन्ह समान असल्यावर बेरीज होणार. मग 99 आणि 101 ची बेरीज किती येते, तर 200 येते, आणि x 200x. त्यानंतर इथे 101y आणि 99y, हे पण दोन्ही धनच आहेत. पुन्हा यांची बेरीजच होणार, कारण चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यावर बेरीज होतो. त्यामुळे, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, आता मोठी संख्या 101 आहे, त्याचं चिन्ह धन आहे. इथे पण मोठ्या संख्येचे चिन्ह, इथे 101, इथे पण धनच आहे, त्यामुळे चिन्ह धनच येणार. इथे पण धन आणि इथे पण 200y असं उत्तर. कारण 101 आणि 99 ची बेरीज केली की 200 येते, आणि हे पण दोन्ही धनच आहे, त्यामुळे यांची सुद्धा बेरीज होईल. यांची बेरीज केल्यानंतर आपलं 1000 असं उत्तर येतं. आता तुम्ही बोलाल, अरे बापरे, एवढे मोठ्या मोठ्या संख्या आल्या, 200, 200, 1000, तर कठीण होणार सोडवायला. काय करायचं, सोपं आहे. इथे या ज्या सगळ्या संख्या आहेत, 200, 200 आणि 1000, या सगळ्याला ना 200 ने भाग लावा, कारण 200 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. किंवा मग एक काम करू आपण, या दोघांमधून पहिले x आणि y ची जी पद आहे त्यांच्यातून मी 200 सामायिक काढते. सामायिक काढल्यानंतर राहणार काय बघा, 200 200 दोघांमधून पण मी कॉमन काढले, सामायिक काढले. मग राहणार काय, 200 200 मी बाहेर काढले. याच्यातून बाहेर काढल्यानंतर, याच्यातून 200 बाहेर काढल्यानंतर इथला x राहणार, आणि याच्यातले पण 200 बाहेर गेल्यावर इथे y राहणार, म्हणजे x अधिक y राहील, आणि बरोबर 1000. आता पुढे काय करणार आपण, हा 200 जो आहे ना, हा इकडे घेऊन जाऊ उजवीकडे. इकडे मग राहणार x अधिक y, आणि हा 200 इकडे गेल्यावर इथे तो गुणिले आहे कंसाबरोबर, इकडे आला 200 की तो भागिले होणार, कारण इकडून तो डावीकडून तो उजवीकडे नेणार आहे. डावीकडे गुणिले, तो उजवीकडे आला भागिले होणार. मग इथे 0 जाणार, हा पण 0 आणि हा पण 0 जाणार, आणि इथे आता 2 राहणार आणि वरती 10, तर 2 आणि 10 2च्या पाड्यात येतात. मग बे के बे, बे पंचे 10. मग तुम्हाला x अधिक y जे मिळालं ते 5 मिळालं. हे तुमचं एक छोटस समीकरण मिळणार. त्याचं काय करायचं नंतर ते आपण बघणार आहोत. एवढं कळलं मुलांना? आपण आधी बेरीज केली, त्यांची बेरीज केली, दोन समीकरणांची बेरीज केली, आणि बेरीज करून ना मला एक छोटस समीकरण मिळालं. मला किंमत डायरेक्ट मिळाली नाहीये अजून, x आणि y ची कोणाचीच किंमत अजून मिळालेली नाहीये, पण मला एक छोटस समीकरण मिळालं, x अधिक y बरोबर 5. कारण मी या समीकरणांची बेरीज केली. बघा, बेरीज केली आपण, त्यांची बेरीज केल्यावर इथे 200x, इथे 200y, आणि ते 1000 मिळाले. मग मी 200 याच्यातून सामायिक काढले, आणि मग कंसात x अधिक y राहिलं, आणि मग ते 200 मी तिकडे घेऊन गेले. आता पुढे काय करायचं, तर त्यांची करायची वजाबाकी. तीच समीकरणं घ्या मगाचीच, जी आपली आपण बेरजेसाठी घेतली होती तीच. 99x अधिक 101y बरोबर 499, आणि 101x अधिक 99y बरोबर 501. ही दोन समीकरणं घ्या आणि त्यांची आता करा वजाबाकी. मगाशी बेरीज केली, आता वजाबाकी करा. आता वजाबाकी केल्यावर होतं काय माहितीये मुलांना, आपण मगाशी बघितलं, वजाबाकी केल्यावर खाली जे हे समीकरण असतं दुसरं, त्याची चिन्ह बदलतात. त्यामुळे हा 101 जो धन आहे तो ऋण होणार आता, कारण वजाबाकीमुळे चिन्ह बदलतात. हा पण धन आहे तो ऋण होणार, आणि हा 501 पण धन आहे तो ऋण होणार. आता बदललेली चिन्ह घ्यायची, बदललेली चिन्ह बघा. आता गंमत काय होणार वजाबाकी केल्यामुळे,
चिन्ह बदलली, या सगळ्यांची खालची सगळी चिन्ह बदलली. मग आता काय होणार बघा, हा 99x जो आहे तो धन आहे, वरचा 99x धन 99x, आणि खाली जो 101x आहे तो आता ऋण झाला. मग असे धन होता पण आता वजाबाकीमुळे चिन्ह बदलले. मग एक धन 99x आणि ऋण 101x. आता एक धन एक ऋण म्हणजे यांची होणार वजाबाकी, चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी होणार. किती वजाबाकी येईल बरं? 101 मोठी संख्या आहे, त्याच्यातून 99 घालवा. किती येणार उत्तर? 101 मधून 99 घालवले तर 101 मधून 99 घालवले. चिन्ह पुढे दाखवा, आपण बोटाने दाखवू. 2y x अधिक 2y बरोबर 2y x नाही, ऐका इथे 2x उत्तर आहे, पण मोठ्या संख्येचं चिन्ह. आता तुम्ही करा बघू. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 101चं चिन्ह येणार, ऋण. 101 ला ऋण चिन्ह, म्हणून याचं उत्तर ऋण 2x येईल. याचं उत्तर ऋण 2x. इथे पण यांची वजाबाकी होणार. हे धन 101y आहे, धन 101y आणि ऋण 99y. मग इथे पण 2yच येणार, पण इथे धन 2y येणार. का धन 2y? कारण मोठी संख्या 101 आहे, तिचे चिन्ह धन आहे, म्हणून मोठ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणून 2y. आणि इथे 499 धन आहेत आणि 501 ऋण झाले, म्हणजे परत धन आणि ऋण म्हणजे परत वजाबाकी होणार. आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 501 मधून 499 गेले तर 2 उत्तर येतं. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 501 आहे, तिचं चिन्ह आता बदललंय, ते ऋण झालंय, मग ऋण चिन्ह येणार. एवढं कळलं? बर, आता आपण इथे 2 इथून आपण सामायिक काढू. 2 सामायिक काढले आपण की काय राहील इथे? ऋण x, कारण इथे ऋण चिन्ह आहे ना, म्हणून ऋण x अधिक y. 2 बाहेर काढले दोघांमधून, पण हे 2 आपण कॉमन काढले. कॉमन काढल्यानंतर फक्त इथे ऋण x राहील, इथं y राहील आणि बरोबर ऋण 2. आता हे 2 इकडे नेऊन भागिले करा, मग इथे राहील ऋण x अधिक y, आणि हे 2 जे आहेत ना इकडचे ते इकडे आले, ते भागिले झाले. बे के बे, बे के बे. मग तुम्हाला समीकरण काय मिळालं? वजा x अधिक y बरोबर ऋण 1. हे तुम्हाला आणखी एक छोटस समीकरण मिळालं. मगाशी पण एक छोटस समीकरण मिळालेलं आपल्याला, x अधिक y बरोबर 5 असं आपल्याला मिळालेलं. मग या 2 समीकरणांचं काय करायचं हे आपण नंतर बघू, ठीक आहे? नंतर बघूया. हे 2 छोटी समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत. पहिल्यांदा आपण पुन्हा रिवाइज करू पुढच्या लेक्चरला, ठीक आहे? आता आपली वेळ संपलेली आहे. तुम्हाला जो होमवर्क दिला तो करायचा. करणार ना सगळेजण? ठीक आहे, सगळ्यांनी होमवर्क करायचा. गुड बाय. बाय बाय जोरात. तृप्ती शिंदे नावाने जी मुलं जॉईन झाली आहेत ती कोणत्या आश्रमशाळेमध्ये आहेत? तृप्ती शिंदे नावाने जे जॉईन झाले ते कोणत्या शाळेमधून आहेत?